पाय इकडे डोकं इकडे सेम पोझिशन पाय इकडे कमरेवरती हात ठेवा रिलॅक्स सेम पोझिशन रिलॅक्स हां आता मेजर दोन प्रॉब्लेम आहे मानेमध्ये C4 पाय C5-6 मध्ये आले म्हणजे इथे वरची खाली सरळ त्याच्यावर जे कार्टिलेज असतं माइंड म्हणजे या ठिकाणी वरची खाली सरकली त्याच्यात कार्टिलेज असतं ते परत बाहेर आलं डिक सरकून भरपूर दिवस झाले पण गादी जसं जशी बाहेर आली आता ही जी नस असते ही नस ब्रेन छाती पाठ शोल्डर हाताला कणे मी दाबलं दुखत आणि इकडे दाबलं तर काहीच दुखणार मी दाबायच्या आधी सांग हीच नस हात शोल्डरला टेनिस पंजाला कनेक्टेड म्हणून तुम्हाला दिवसभरात 2-3 तास हात झटकतो झटकायचा नाही हा जॉईंट डॅमेज होईल म्हणून सांगतो हा पण जॉईंट डॅमेज होईल हा पण जॉईंट डॅमेज होईल म्हणजे याला फ्युजन शोल्डर होईल इथे आणि इथे टेनिस एल्बो होईल म्हणजे तुम्ही आयुष्यभर जरी ट्रीटमेंट करत बसले याच्यावर बरा होत नाही बाबा आता पण तो करत असेल कधी कधी हे तुम्ही ऑलरेडी झटके देऊन 20 ते 30% कसला गेलाय हा आता याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस हा प्रकार होतो कधीतरी तुम्ही पडेल मानेचा गॅप आणि कमराचा गॅप एकाच वेळेस पडलेला गॅप एकाच वेळेस पडले तो झटका बसतो म्हणजे एखादा काचेचा ग्लास आहे तो ठेवून टिचत नाही फुटत नाही तसंच मानक्याचा जो गॅप आहे तुम्ही बसून रेग्युलर काम करून पडत नाही तुम्हाला कधीतरी लिमिटपेक्षा जास्त वजन उचललं झटका बसला पडले तरच गॅप पडतो डिक सरकतो असा पडू शकत नाही तर पहिलं मानेचं जो डिक सरकून भरपूर दिवस झाले कमीत कमी 5 ते 10 वर्ष ओके पण कार्टिलेज जे सरकलं एवढं 2 म्हणजे तुम्हाला आजू जो त्रास आहे एवढ्या 2 वर्षात 3 वर्षाच्या आत होतोय किंवा 6 महिन्यापासून पण जसं जसं कार्टिलेज बाहेर आलं इव्हेन ब्रेन खाली पार्ट शोल्डर हाताला कनेक्ट म्हणून मानेपासून उजवा हात दुखतो जड पडतो बरीत पडतो रग लागते कळ लागते मग या हाताने काम केलं तर हात जड पडतो किंवा सुचतो असं हलवता येत नाही चक्कर येतं यार डोकं दुखतं आता तुम्ही हे प्रत्येक आजारासाठी वेगवेगळं डॉक्टर बघत बस पण मग तेच चुकतं ना तेच सांगू राहील तुम्हाला वजन बांधावं लागेल ते सगळं सांगतो आता याला सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस जेव्हा आता डिस्क खाली आली ना डिस्क पोझिशनला जाईल कार्टिलेज लेवलला येईल तेव्हा एक केलं पण हा आजार तुम्हाला आता आयुष्यभर येतो म्हणजे 80% माझ्याकडे रिकवर होईल 20% मरेपर्यंत राहील 20% म्हणजे काय त्या दिवशी डोक्या वजन घेतलं खांद्या वजन 20 किलोच्या पुढे वजन घेतलं या गोष्टी हा त्रास तुम्हाला परत होणार आयुष्यभर 20 किलोच्या पुढे जायचं नाही आयुष्यभर इथून पुढे 3 महिने उजा खांद्यावर झोपायचं नाही उठताना बसताना हात खाली टेकवायचा मान मोडणं मानेला झटका देणं हाताला झटका देणं पण कायमचं हे झाले मानेचे दुसरं कमरामध्ये L4 पाय L5 मध्ये गॅप आहे तिथे वरची खाली सरकली कार्टिलेज पाठून बाहेर आली खाली बाहेर आल्यामुळे तिथून साईडची नस जपली गेली पाय पुढे इथे आता इथून ब्लड सर्क्युलेशन खुब्याला पोटीला काचेला ह्या गोट्याला होते आता तुमचं कधी पाय मुरगळला असेल बसला असेल तर त्यावेळेस या ठिकाणी तिथल्या ज्या कोशिका फाटल्या गेल्या तुटल्या गेल्या डेट झाल्या पण त्या रिजनरेट नाही झाल्या त्याचं कारण ही वेन ब्लॉक म्हणून ब्लड सर्क्युलेशन याला न झाल्यामुळे जेव्हा एक वर्गात गेले तुमच्या दिवसभरात हजारो डेट होता तर तिथे परत रिजनरेट होता हा नियम तुमच्या या हाताला लागू नाही या पायाला लागू म्हणून तुमची जी झीज झाली ती रिजनरेट न होता ती झीज घसत होत चालली म्हणून तुम्ही याच्यावर एखाद्या डॉक्टर दाखवलं तर याच्यावर ट्रीटमेंट करत बसलो म्हणाल कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं गॅप पडला बरोबर किंवा तुम्हाला सांधेवाताची किंवा वाताची ट्रीटमेंट देत बसलो तर
जेव्हा हिना चालू होईल, याला ब्लड सर्क्युलेशन होईल, तेव्हाच हे क्लिअर होईल. किंवा पाय दुखणं, आता हा जो प्रॉब्लेम आहे कमरापासून मग पाय दुखतो, जड पडतो, बरीर पडतो, रस लागते, कळलं की मग घ्या. चमक पण इथे काय होतं. जास्त चालता येत नाही, उभं राहता येत नाही, मांडी घालता येत नाही, गुडघ्या बसते, बसून उठले झोपून उठले की वाकडं वाटतं. ज्या दिवशी मी वाकून काम केलं, वजन उचललं तर भयंकर कंबर दुखणं, पाय दुखणं. डेली रुटीनच्या कामाला हरकत नाही ना, घरचे काम कपडे सगळं सांगतो. डेली रुटीनमध्ये तुम्हाला 3 महिने कमराचा बेल्ट लावायचा. बिना बेल्टचं काम केलं तुम्हाला त्रास होईल. कमराचा नियम आजार पण आयुष्यभरासाठी. 20 किलोच्या पुढे वाकून काम केलं, वाकून वजन उचललं, हा त्रास आम्हाला आयुष्यभर परत होतो. जसा एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तसा हाडाचा आजार पण आयुष्यभरासाठी असतो. त्याला ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला नियमात राहायचं आहे. आयुष्यभर जरी ट्रीटमेंट घेत बसले, नियम नाही पाळले तो उपयोग नाही. हां, जमा करतो. वजनाचं कसं काम नाही जास्त गावाकडे असतं. हा खाली आहे. असे 2 प्रॉब्लेम आताचे तुम्हाला समजलंच नाही का काय असं. नाही तुम्ही भलतच करत बसले असं. तुम्ही आल्याने मला काय दाखवलं, पाय सुजलेला. पण मी तो आल्यानंतर नाडी चेक करून बघितलं नेमकं काय सुजलं असं. हेच बाहेरचे डॉक्टर तुम्ही स्पेशलिस्टकडे गेले, तो पहिलं याचा एक्सरे काढत, याचा MRI काढत, तो इथपर्यंत गेला तर नाही तर तो त्याच्यावर असं. मी ते त्याच्यावर काही केलंच नाही बाहेर. याच्यावरती पण 5-6 वर्षापूर्वी अंग सुजलेलं आहे. पण पोट साफ होतो का? अंग सुजलेलं आहे. नॉनव्हेज वगैरे खाता? नॉनव्हेज वगैरे खाता? रिलॅक्स वाटलं का? डिलिव्हरी 1-2 नॉर्मल सिझर. लूज हे खूप दिवस आधी पडलेलं नाही, लग्नाच्या आधी पडलेलं आठवत नाही. फक्त पाय तोंबडं का अजून ब्लड सरताना एका ठिकाणी तो सेट केला का? रिलॅक्स, घाबरू नका. अर्ध डोकं दुखायचं काय करायचं? हा, डोकं दुखतं ना. काय करायचं? कसं गोळ्या वगैरे नाही काही ट्रीटमेंट नाही. कशी होतो माहिती पण दररोज दुखायचं म्हणलं काय आता ती चक्कर पण येते नाही. तुमच्या एका याच्यात किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले? करा अशी. ते खूप सामान्य म्हणून आम्हाला माहीत झालं. नंतर जाऊ असं खालचं पाय सर्व करा. घाबरून नका. रिलॅक्स. पोझिशन रिलॅक्स. पाय इकडे डोकं योग्य सर्व डोकं रिलॅक्स.